सगळ्यात महत्वाचं. आणि ही सगळी माणसं त्या ओढीनं आली. महाराजांची 10 वर्ष बालपणात गेलीत, 10 वर्ष रणांगणावर प्रत्यक्ष युद्ध खेळण्यात गेलीत, आणि उरलेली 30 वर्ष, ही 30 वर्ष फक्त आणि फक्त रयत हिताचा कारभार करण्यात गेलीत. प्रत्येक क्षण लोकांसाठी, प्रत्येक क्षण जनतेसाठी आहे. का लोक महाराजांच्या पाठीशी आहेत? नुसतं रयतेचं प्रतिनिधित्व करून राजा होता येत नाही. जो रयतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करतो तो राजा. अशी स्थिती जेव्हा येते त्यावेळी एखाद्या वेळेस राजाचा पराभव झाला तरी रयत ते आपला पराभव मानत नाही. ते पुन्हा पेटून उठते, चेतून उठते आणि परकी सत्तेला नेस्तनाबूत करते. का हा सगळा अट्टास होता? 1669 पासूनच महाराजांच्या लक्षात आलं होतं. मोगली फौजा स्वराज्य सीमेवर जमू लागल्या होत्या. 1674 नंतरच्या बेहलोल खानाच्या पडावानंतर आदिलशहानं मिळतं जुळतं धोरण स्वीकारलं. कुतुबशहानं तर कधी स्वराज्याच्या विरोधात शस्त्रच धरलं नव्हतं, नंतर तर त्यांनी तहच केला. पण धोका होता तो मोगलांचा सगळ्यात मोठा. राज्याभिषेक झाला, औरंगजेबाने याला विरोध केला असं नाही, विरोध केला. बहादूरगडावरनं बहादूर खान सतत खटपटी करत होता हा राज्याभिषेक होऊ नये, पण तरीही झाला. औरंगजेब संतापला, त्याने बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. या बहादूर खानानं फार सुंदर उत्तर दिलंय औरंगजेबाला. हा बहादूर खान लिहितो, हुजूर आम्ही सगळे प्रयत्न केले पण बहुतेक खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. त्यांना कुणीही अडवू शकत नव्हतं, कुणीच, अजिबात नाही. लाख प्रयत्न केले, लाख कोशिश केली, पण तरीही सगळ्यात मोठा हेतू, सगळ्यात मोठी गोष्ट काय? औरंगजेब महाराज असताना महाराजांच्या नंतरही स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे लागला. का? का राज्याभिषेक करून घेतला महाराजांनी? याचं उत्तर इथं आहे. ठीक आहे, काही लोकांना शासन करता येत नव्हतं, त्यासाठी अधिकृत राज्याधिकार हवे होते, त्यासाठी राज्याभिषेक. राजद्रोह्यांना शासन देता यावं त्यासाठी, इतर राज्यांशी तह करारनामे करता यावेत यासाठी राज्याधिकार, त्यासाठी राज्य, सगळं. पण त्याही पेक्षा एक सगळ्यात महत्वाचं कारण होतं जे औरंगजेबाने लिहून ठेवलंय. आपल्या हयातीची सगळी वर्ष औरंगजेब फक्त स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या माग लागला. का? स्वराज्यच का? तिकडे अफगाणिस्तान तसाच आहे, इराणचा शाहबाज तसाच आहे, आदिलशाही तशीच आहे, निजामशाही तशीच आहे. ते घे ना, इराण घे, अफगाणिस्तान घे, आदिलशाही घे, निजामशाही घे, स्वराज्यच का? औरंगजेबाने याचं उत्तर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. औरंगजेब लिहितो, अफगाणिस्तानचं राज्य अलीशहाचं आहे, इराणचं राज्य शाहबाजचं आहे, विजापूरचं राज्य आदिलशहाचं आहे, नगरचं राज्य निजामशहाचं आहे. पण महाराष्ट्रातलं स्वराज्य हे कुणा राजा, सुलतान, सम्राट वा बादशहाचं राज्य नाही, तर ते रयतेचं राज्य आहे. आणि जिथं रयतेचं राज्य असतं तिथं माणसं मरायला आणि मारायला कधी मागं पुढं बघत नाहीत. आणि सगळ्यात मोठा धोका येतो हा स्वराज्याचा प्रयोग जर सगळीकडे पसरला तर दिल्लीचं तख्तही बचावणार नाही. या सगळ्या शाह्या, सगळे राज्य बाजूला सोडून तो का 26 वर्ष महाराष्ट्रात झटत राहिला? स्वराज्याचा हा सगळ्यात मोठा धोका होता. आणि महाराजांनी तेच सांगितलं होतं, आज ना उद्या या स्वराज्याला मोगलांचाच धोका आहे. मी असेन, मी नसेन, पण हे राज्य टिकलं पाहिजे. आणि मी नसताना राज्याला, रयतेला प्रेरणा कोण देईल? हे स्वराज्य सिंहासन. इथल्या रयतेला हे स्वराज्य सिंहासन पिढ्यानपिढ्या प्रेरणा देईल, म्हणून हा राज्याभिषेक महाराजांनी करून घेतला. नाहीतर अनेक राज्य निर्माण झाली आणि अनेक राज्य कोसळली सुद्धा. स्वराज्य टिकून राहिलं, माणसांच्या मनामनात राहिलं. का? याचं कारण महाराजांनी ते लोकांच्या मनामनात कोरलं, पेरलं. सगळ्या निष्ठा तिथे एकवटल्या. हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण. ग्रँड डफने एका ठिकाणी लिहून ठेवलंय. काय लिहितो ग्रँड डफ?
हिंदुस्थान आम्ही मराठ्यांकडनं जिंकून घेतला. अनेक प्रांत शरणच आले, अनेक ठिकाणी लढावंच लागलं नाही, पण चिवटपणे जी झुंज दिली ना ती महाराष्ट्रानं दिली. या महाराष्ट्राच्या मागे कुठली प्रेरणा होती तर या शिवरायांच्या राज्याभिषेकाची प्रेरणा होती. शेवटपर्यंत लढत राहिले, विरोध करत राहिले, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी धडपडत राहिले. या स्वराज्याचं सार्वभौमत्व कळावं, स्वातंत्र्याची उद्घोषणा व्हावी, यासाठी महाराजांनी हा राज्याभिषेक केला. हे महत्वाचं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये तर नेताजी सुभाषचंद्र बोस असं सांगतात की या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही. ही प्रेरणा तिथून येते. तिथून का असामान्य घटना ही. असा राज्याभिषेक शतकानुशतक पूर्वी झालाच नव्हता, तो महाराजांनी केला. शून्यातनं विश्व उभा करणारा राजा असं महाराजांचं वर्णन का करतो आम्ही. हे काय होतं, ना सैन्य, ना साधन, ना संपत्ती. एक ध्येय होतं आणि अविरतपणे त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल चालू होती. असंख्य संकट, असंख्य, पण कितीही मोठं संकट असू दे राजाने ध्येयाचं विस्मरण होऊ दिलं नाही. ते ध्येय पूर्णत्वाला नेलं. महाराज ही प्रेरणा देतात आम्हाला. लोकांमध्ये हे पेरलं होतं महाराजांनी. राज्याभिषेक रायगडावर झाला. हा रायगड महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदलकरांनी बांधून काढला. रायगडाचं बांधकाम चालू असताना महाराजांनी हिरोजी इंदलकरांकडे जे जे आवश्यक होतं ते सगळं दिलं आणि महाराज हिरोजींना म्हणाले, हिरोजी मोहिमेवरून परत येईपर्यंत गड बांधून तयार झाला पाहिजे. आणि राजे मोहिमेवर येते झाले. हिरोजी रायगडाचं बांधकाम करू लागले. बांधकाम थोडं निम्म्याच्या वर आलं असेल आणि महाराजांनी दिलेलं सगळं धन संपलं. आता महाराज येई तो वाट बघायची, पण हिरोजीच्या कानात महाराजांचं वाक्य घुमत राहिलं, परत येई तो गड बांधून पुरा झाला पाहिजे. हिरोजींनी क्षणाचाही विचार नाही केला. रायगड सोडला, स्वतःच्या राहत्या गावी आले, स्वतःचा राहता वाडा विकला, जमीन विकली, सोनं नाणं सारं विकलं, पैसा उभा केला आणि तो पैसा घेऊन रायगडावर आले आणि त्यातून त्यांनी रायगड बांधून पुरा केला. काय समर्पण आहे. महाराजांना हे कळालं. विलक्षण ऊर भरून आला. राज्याभिषेकाच्या वेळी महाराज या हिरोजी इंदलकरांना म्हणाले, हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात, बोला तुम्हाला काय हवं. हिरोजींनी नम्रपणे मान झुकवली. महाराज उभं स्वराज्य तुम्ही आमच्या पत्रात टाकलंय. महाराज शतकानुशतकातलं पारतंत्र्य हटवून हे स्वातंत्र्य तुम्ही आमच्या पत्रात टाकलंय. महाराज आम्हाला काही नको, काही नको महाराज. महाराज म्हटले, नाही हिरोजी, काहीतरी मागितलं पाहिजे, बोला हिरोजी. आणि हिरोजींनी मागणं मागितलं. महाराज एक विनंती आहे. महाराज या रायगडावर आम्ही जगदीश्वराचं मंदिर उभा केलंय. महाराज या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीच्या एका दगडावर आमचं नाव कोरायची आम्हाला अनुमती द्या. महाराजांना आश्चर्य वाटलं. मागून मागितलं तर काय, दगडावर नाव कोरायची अनुमती. 8वा वेतन आयोग नाही, जहागिरी नाही, वतन नाही. काय मागताय हिरोजी. दगडावर नाव कोरायची अनुमती. महाराजांनी विचारलं, हिरोजी असं का. आणि हिरोजी सांगते झाले, महाराज जेव्हा जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल. महाराज जेव्हा जेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला याल तेव्हा तेव्हा त्या मंदिराच्या पायऱ्यावर तुमची पावलं पडत राहतील. आणि महाराज त्या पायरीच्या एका दगडावर जर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या नावावर म्हणजेच माझ्या मस्तकावर सतत अभिषेक करत राहील. महाराज तुमच्या पावलांची पायधूळ माझ्या मस्तकावर सतत पडत राहावी एवढं भाग्य फक्त या हिरोजीच्या पदरी टाका. महाराज काय अभंग निष्ठा आहे.
हा राज्याभिषेक या अभंग निष्ठेचं प्रतीक आहे, जो हजारो वर्ष या स्वराज्याला शाश्वत आणि चिरंतन घडवून गेलाय. आग्र्याच्या भेटीत राजांचं मरण अंगावर पांघरून मदारी मेहतर पहुडले. मरणारच होते. राजांऐवजी आपण मरायचं, राजे म्हणून मरायचं, यापेक्षा दुसरं भाग्य कुठलं? मदारी तयारच झाला. राजांनी या मदारी मेहतरला राज्याभिषेकानंतर राजसिंहासनाची चादर बदलण्याचा मान सन्मान दिला. हे राज्य साऱ्यांचं होतं. 18 पगड जातीचं, 12 बोलतेदाराचं, सर्व धर्माचं लोककल्याणकारी स्वराज्य. ही असामान्य घटना काय? शिवरायांच्या राजमंडळात एक अधिकारी होते, कृष्णाजी अनंत सभासद. त्यांनी या राज्याभिषेकाचं वर्णन केलंय, अनेक वाक्य लिहिलंय. ते आमच्या काळजात कोरून ठेवण्यासारखं आहे. काय म्हणतायत सभासद? सभासद लिहितात, येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ झाले. या युगी पृथ्वीवर सर्व म्लेंच बादशाह, मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. या राज्याभिषेकाचे मोल आणि महत्व सभासदांनी उत्तम पद्धतीनं मांडून ठेवलं. ही क्रांती होती, फक्त राज्यक्रांती नव्हे, ती समाज क्रांती होती. इथल्या रयतेला पोटाला लावण्याबरोबर त्यांच्या हाताला रोजगार देण्यापर्यंत, शेतीची व्यवस्था लावण्यापासून ते धरणांची व्यवस्था करण्यापर्यंत, महसुलीचं धोरण ठरवण्यापासून ते शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये, इतर रयतेची काळजी घेण्यापर्यंत हे स्वराज्य चोहोबाजूनी संपन्न आणि समृद्ध करून ठेवलं होतं महाराजांनी. हे साऱ्यांचं राज्य होतं. आणि त्याहून सगळ्यात मोठा संदेश राजाने दिला. संकट आली म्हणून मागं फिरायचं नाही, अडचणी आल्या म्हणून वाट बदलायची नाही, लढत राहायचं, आपल्या ध्येयाचा पाठलाग करत राहायचं. इथला प्रत्येक जण तसा होता. पिढ्यान पिढ्या शिवराय प्रेरणा देत आहेत. खरं तर शासनाचं, मंत्री महोदय उदयजी सामंत आपलं, या महाविकास आघाडी सरकारचं, मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे यांचं, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन. का तर शिवरायांचा हा विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. ती प्रेरणा महाराजांपर्यंत जाणं गरजेचं आहे. जय जयकार व्हायलाच हवा. महाराजांचं कार्य अफाट आणि मोठं आहे, पण त्याबरोबर त्यांच्या विचारांवर कृतीही व्हायला हवी. संकट किती कोसळली महाराजांवर, पण महाराज कुठेही गोंधळलेले दिसले नाहीत, क्षणभर थांबलेले, विचलित झालेले दिसले नाहीत. अवघ्या 2 लोकांसोबत शामनात अफजल खानाचं पोट फाडायचं असू द्या, नाहीतर लाल महालात शाहिस्ता खानाच्या महालात जाऊन त्याची बोट छटायचं असू द्या, कणभर सुद्धा, तसूभर सुद्धा कुठंही जरा मागं पुढं नाही. ठामपणा किती आहे आणि सगळ्यात मोठा आत्मविश्वास किती आहे. 10 नोव्हेंबर 1659 दुपारी 2 वाजता महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. महाराजांना आधीच माहिती आहे, हो आपण मारणारच आहोत, विजय आपलाच होणार आहे. खान पडल्यानंतर त्याचा सैन्य सैरावैरा पळेल. 4000 घोडे घेऊन आलाय खान. 2000 पळून जाण्यात यशस्वी होतील, किमान 2000 तरी आपल्या ताब्यात येतील. 2000 घोडी ताब्यात येतील, पण नुसती घोडी ताब्यात येऊन चालणार नाही. ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा आपल्याकडे हवेत, तर त्या घोड्यांचा आपल्याला उपयोग आहे. 10 नोव्हेंबर 1659 या दिवसाच्या 6 महिने अगोदर महाराजांनी आपल्या 2000 सैन्याला घोडेस्वारीचं प्रशिक्षण देऊन तयार करून ठेवलंय आणि त्यांना सांगितलंय 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत, बुकिंग झालेलं आहे. मिळाली घोडी. आत्मविश्वास आहे, हो जिंकूच शकतो, जिंकणाराच. डळमळणारी, गोंधळणारी, विचलित होणारी माणसं कधी यशस्वी होत नाहीत.
जाऊ का नको जाऊ का, जमतच नाही त्यांचं. ठामपणे सामोरं जा. महाराजांनी हा संदेश दिलाय. 21,000 फौजनीशी आलेला शाहिस्ता खान चाकणच्या किल्ल्यावर 21,000 फौजनीशी कोसळला. कोण होतं तिथं? फिरंगोजी नरसाळे. फौज किती त्यांच्याकडं? 300 मावळे. 21,000 फौज घेऊन आलेला शाहिस्ता खान आणि अवघ्या 300 मावळ्यांसोबत असलेले फिरंगोजी. शर्त झाली, 300 मावळ्यांबरोबर फिरंगोजीला बेफाम टक्कर दिली. पण अखेर बळ तोकडं पडलं. चाकणचा किल्ला पडला. हत्तीच्या अंबारीत बसलेला शाहिस्ता खान किल्ल्यात आला तर हा फिरंगोजी दोन्ही हातात शमशेर घेऊन बेफामपणे झुंजतोय. चित्रसेन नावाचा सरदार होता. त्यांनी सांगितलं, अरे जा जा जा, त्या सरदाराला थांबव थांबव. तो चित्रसेन पुढे झाला, रोको रोको जंग रोको, हुजूर कह रहे जंग रोको. फिरंगोजीची सरसरती शमशेर थांबली आणि त्यावेळी शाहिस्ता खान त्या फिरंगोजींना म्हणाला, अरे किल्ला आम्ही घेतलाच आहे, उगा कशाला जीव घालवतोस, जा बिनघोर जा. हे का झालं शाहिस्ता खानाच्या मनात? किल्ल्यात आत आल्यावर त्यांनी बघितलं, रात्रभर 300 मराठे माझ्या 21,000 फौजेशी लढतायत. या किल्ल्यासाठी. काय आहे या किल्ल्यात? 4 भिंताड आणि 2 बुरुंज. काही खर्ची पडलेत, काही धारातीर्थी पडलेत. हे बलिदान कशासाठी? या 4 भिंताड आणि 2 बुरुजासाठी. फिरंगोजींनी सांगितलं, ही 4 भिंताड आणि 4 बुरुज नाहीत, ही आमची अस्मिता आहे, हा आमचा स्वाभिमान आहे, हा मावळ वरात फडफडता भगवा ध्वज हा आमचा श्वास आहे. तो फडफडतच राहायला हवा, यासाठी ही झुंज आहे. कौतुक वाटलं शाहिस्ता खानाला या निष्ठेच. बिनगोर जा, तुला जे हवा आहे ते इथून घेऊन जा जा. आणि जड पावलाने फिरंगोजी निघाला. आपल्या मेल्या सैनिकांची प्रेत त्याने खांद्यावर टाकली. बुरुजावरचा फडफडता भगवा हाती घेतला आणि भरल्या डोळ्याने फिरंगोजी बाहेर पडला. रायगडावर राजांना भेटायला. काय म्हणाले फिरंगोजी? राजे, म्या कमनशिब्यानं कोट गमावला राजे, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. सगळी जबाबदारी स्वतःवर. फिरंगोजींना त्यावेळी सांगता आलं असतं, त्या शाहिस्ता खानाचे 21,000 होते, आपले 300. किती वेळा म्हटलं आणखी 5 पाठवा, तुम्ही काय लक्ष देत नाही. अजिबात कारण नाही, अजिबात कारण नाहीत. फिरंगोजींनी सांगितलं, म्या कमनशिब्यानं कोट गमावला राज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. तसे राजे म्हणाले, फिरंगोजी अहो शर्त केलीत शौर्याची, काय बहादुरी ही, वाह धन्य. कडकडून मिठी मारली फिरंगोजीला. तरी फिरंगोजी भरल्या डोळ्याने सांगतोय, नाही पण महाराज, म्या कमनशिब्यानं कोट गमावला. तसे राजे फिरंगोजीच्या पाठीवर थाप मारत म्हणाले, फिरंगोजी फार दिलास नका लावून घेऊ. अहो शाहिस्ता खा, तो तर 2 दिवसाचा पाहुणा. आज आहे, उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परवा परत घेऊ. काय प्रेरणा देणं आहे. आपल्या मावळ्यांचा उत्साह वाढवणं कसं आहे पहा. राजा सांगतात, कशाला दिलास लावून घेता फिरंगोजी? अहो तुम्हाला जेवढं शक्य होतं तेवढं तुम्ही लढलात, नका दिलास लावून घेऊ. शाहिस्ता खा 2 दिवसाचा पाहुणा, आज आहे उद्या निघून जाईल. जाताना काय किल्ला बरोबर घेऊन जाईल, आपण परत घेऊ. आणि तसंच झालं. शाहिस्ता खानाची पाठ वळाली आणि मावळ्यांनी किल्ला परत घेतला. पण राजांचं आपल्या सैनिकांना हे उत्साह देणं, प्रोत्साहन देणं अलौकिक. या कोरोनाच्या काळात म्हणून मला महाराजांचे तेच शब्द आठवतात. कोरोना तो तर 2 दिवसाचा पाहुणा, आज आहे उद्या निघून जाईल. जाताना काय उरातली जिद्द आणि उमेद घेऊन जाईल, आपण पुन्हा उभा राहू, पुन्हा नवं विश्व उभा करू. प्रेरणा द्यायला श्री शिवछत्रपती आहेत. शिवरायांचा हा राज्याभिषेक तुमच्या माझ्या पाठीमाग सतत सांगतो आहे. या जगात काहीच अशक्य नसतं, काहीच. या राजाने ते केलं.
शिवचरित्रातून, या शिवस्वराज्य दिनातून आपण ही प्रेरणा घ्यावी आणि शिवरायांना अभिप्रेत असलेलं राज्य उभारावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.